मग काय आज 27 ऑक्टोबर. चिन्मय भक्ती काय कार्यक्रम काय आहे आज? म्हणजे बाहेर जेवायला जायचं आहे का घरीच आहे? पार्टी वगैरे सगळ्या लोकांना वगैरे बोलवणार आहेस का काय? कसं काय प्लॅन आहे? प्रथमतः हा 50वा वाढदिवस आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतो आपण त्याला. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुवर्णमयी खूप खूप शुभेच्छा. कसा 50 वर्षाचा काळ गेला लक्षातच आलं नाही. तू लहान होतास ना, तेव्हा अगदी छोटा असताना माझ्या आईवडिलांकडे होतास. तुला लहानपणापासून दोन्हीकडच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं. चारुमावशी येऊन घेऊन जायची तुला. 4 महिन्याचा होतास तू. तो काळ गेल्यानंतर ते संध्याकाळी रात्री आम्ही येऊन तुला घरी आणायचो. इकडे नन्न आजोबा, त्यांचं खूप प्रेम तुला लाभलं. त्यांचे संस्कार हे संस्मरणीयच आहेत. त्यातच आजोबांच्या बहिणी बनूताई होती आपल्याकडे, जमखंडी आजी, अक्का मावशी, येणारे जाणारे पण खूप होते. माई आजी, शिरीष काका किती म्हणून नावं घ्यायची. आपलं घर लहान होतं, पण मनं मोठी होती सगळ्यांची आणि तू सगळ्यांचा लाडका होतास. शाळेमध्ये असताना सुद्धा वक्तृत्व, अभ्यास, चित्रकला, गायन, पोहण्यामध्ये तर एक वेगळ्याच प्रकारची तुला कला अवगत होती. नैपुण्य होतं. सगळ्या शिक्षकांचा तू खूप लाडका होतास. या सगळ्या घरामध्ये तुला जे संस्कार मिळाले ना, ते दोन्ही आजोबांचे आजींचे मिळाले. तुला त्यांचा सहवास तर लाभलाच, पण अरे तू कॉलेजमध्ये असताना आजोबांची तू खूप सेवा केली होतीस. बनूताईला सुद्धा तू खूपच सेवा केलीस तिची. आणि ईश्वरीला तर तू इतकं सांभाळलं आहेस. ईश्वरीचा अभ्यास, गायन, चित्रकला, पोहणं स्विमिंगमध्ये आणि तिच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा सगळ्यांमध्ये तिच्या यशामध्ये तुझं योगदान खूपच मोठं आहे. तू तिला प्रत्येक वेळेला मदत केली आहेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही शिक्षकांनी कधीही तुझ्याबद्दल मला तक्रारच केली नाही. झालं असं की सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं. माझे कॉल्स, अरे चिन्मय, त्या कॉल्सचे सुसूत्रता, नियमितपणा आणि स्पेसिंग हे तुला फार जमायचं. कसं यायचं कोणास ठाऊक. म्हणजे मी सीझरला गेले असेल तर तू त्यांना सांगायचास की आता तिला यायला 1-1.5 तास तरी लागेल. पुढची केसला ती 1.5 तासांनी येईल. आणि क्युरेटिंग DNC असेल तर तू म्हणायचंस 45 मिनिटात पोचेल ती. संचेती हॉस्पिटलमध्ये मी होते ना, आजसुद्धा डॉक्टर संचेती, दुधानी आजही विचारतात चिन्मय कुठे आहे म्हणून. त्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला. अरे परवाचीच गोष्ट सांगते. खिद्रापूरला गेलो होतो ना, तुला सांगायचेच विसरले मी. खेडेकर म्हणून एक बाई माझ्याजवळ आल्या. त्या म्हणाल्या की चिन्मय अथणीकर तुमचा कोण? मी म्हणलं मुलगा. मग एक मुलगा तुझ्या एवढाच आला पुढे आणि म्हणाला मी चिन्मयचा मित्र, त्याच्या वर्गातच होतो. मला इतका अभिमान वाटला. खरं सांगते, तक्रार म्हणून कुणी काही कधी केलीच नाही. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा प्रेमाचा, सौहार्दाचा आहे. तुला भरपूर शुभेच्छा. तुला सांगू, ऐश्वर्य, श्री, संपत्ती तर होतीच, पण औदार्य, एक प्रकारची नीतिमत्ता ही होतीच तुझ्याकडे. चिन्मय म्हणजे काय? प्युअर कॉन्शियसनेस. चिन्ना आणि मानस. चिन्ना म्हणजे बुद्धी, मानस बुद्धी आणि शुद्ध बुद्धी, प्युअर कॉन्शियसनेस. आणि तो होताचही तसाच बरं. त्यामुळे काय होतं, नावं ठेवायची म्हटलं तरी मला समजतच नाही की टीका काय, आता तुझ्यातलं काय सांगू मी, हे मला समजतच नाही. असू दे. आता या दिवशी काय झालंय माहिती आहे? अरे खूप दाट धुकं असेल तर त्याच्यातून वाट सापडणं कठीण होतं की नाही? तसं आठवणींचा गुंता इतका आहे. आधी काय सांगू, नंतर काय सांगू, किती किती आठवणी आहेत. पण या शब्दांना, भावनांना या वाटच सापडत नाही आहे या आठवणींच्या धुक्यामध्ये. हे धुकं खूप दाट झालंय. आता तू माझी मौनाचीच भाषा समजून घे. शब्द आणि भावना या मौनातूनच जाणून घे. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप सुवर्णमयी शुभेच्छा.
बाबांचा आशीर्वाद सततच आहे. मी आणि बाबा दोघांचेही आशीर्वाद. मी एक प्रार्थना करते, गुरूंचा वरदहस्त आणि भगवंतांची कृपा तुला सतत लाभू दे. आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मजा करा, आनंदात राहा. हॅपी बर्थडे चिन्मय. चिन्मय, आज तुझा 50वा वाढदिवस. त्या निमित्ताने भेट तर होणार नाही, पण माझ्याकडच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या, म्हणून हा सगळा प्रपंच. तुझा जन्म, लताचा अभ्यास, दोन्ही ठिकाणी कामाला जाणे, अशा सगळी कसरत चालू होती. ह्या कसरतीतच माझी थोडीशी मदत झाली, म्हणून मला ते सगळं आठवलं. हे सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यानिमित्ताने थोडीशी उजळणी. लता सकाळी तुला तयार करून ठेवायची, मग मी टिळक रोडला कलानगरमधनं यायचे आणि तुला घेऊन रिक्षाने घरी जायचे. यामध्ये लताचे 2 हेतू होते की कुणावरच जबाबदारी नको, आई अण्णांवर पण नको आणि नंदनवर पण नको. पण मी इतकी आनंदाने तुला दिवसभर सांभाळत होते आणि टिम टिम करके तारे असं गाणं म्हणून झोपवत होते. त्यात शेजारी राहणारे सदाशिवन काकांचा पण मोठा मुलगा सुमेश होता, त्यामुळे 2 छोट्या मुलांमध्ये दिवस छान जायचा. हे झालं लहानपण. पण मोठा झाल्यावर तुझी शाळा, भाषणं, इतर गोष्टींमध्ये दिवस पूर्ण बिझी. पण सगळ्या मुलांच्या वाढदिवशी उन्मेष, हर्ष, चिन्मय आमच्या घरी मज्जा करायची. मधली वर्ष पटकन निघून गेली आणि तुझी अमेरिकेला जायची तयारी सुरू झाली. त्यामुळे नंतर तुझा अभ्यास, लग्न, नोकरी यात तू खूपच बिझी झालास. फक्त एक चांगली गोष्ट ही की वरचेवर तू पुण्याला येत होतास, त्यामुळे भेट होत होती. आता तू मोठा झाल्यानंतर अमेरिकेत राहिल्यावर अनुभव जे होते ते सगळे गोविंद काकांचे खूप जास्त होते, त्यामुळे आता ते तुला सांगतील ते. आता एवढा सगळा प्रपंच झाला, पण तुझ्या वाढदिवसाला भरपूर शुभेच्छा आणि असंच परत एकदा मला करायला मिळू दे 75ला. 2011 साली आम्ही अमेरिकेच्या ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी एक आठवडाभर चिन्मय आणि भक्ती यांचा जो आम्ही पाहुणचार घेतला तो आम्ही अजूनही विसरू शकत नाही. त्यावेळी विविध विषयावर आपली जी चर्चा व्हायची, मग ती इतिहास असू दे, राजकारण असू दे, अर्थशास्त्र असू दे, तत्त्वज्ञान असू दे, किती विषयावर आपण चर्चा केली ते अजूनही माझ्या लक्षात आहे चांगली. नंतर हळूहळू काय झालं की म्हणजे तू गायनात प्रगती केलीस, अध्यात्मात तुझी प्रगती चांगली झालेली आहे, त्याचं आम्हाला खरोखर मनापासून कौतुक आहे. पहिल्यांदा काही वर्ष तू इथे पुण्यामध्ये आलास की न चुकता घरी जेवायला येत असेल, पण गेल्या काही वर्षात तुझ्या कामाचं कार्य बाहुल्यामुळे कदाचित तुला ते जमत नसेल. असं करू नकोस, येत जा. असो, 50वा वाढदिवस आता आयुष्यमान 100 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे हे आता मध्यंतर आहे असं मी समजतो. 50व्या वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. तुझं जीवन हे सुख, समृद्ध आणि शांतीपूर्ण जावं याच तुला शुभेच्छा. हॅपी बर्थडे चिन्मय काका. हॅलो चिन्मय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे, 50th बर्थडे. व्हेरी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे चिन्मय काका. हॅपी बर्थडे चिन्मय काका. तुझ्यासाठी प्रिशाने एक ग्रीटिंग बनवलंय. हे बघ, ते बनवलंय प्रिशानी, पण आम्ही तुला देतोय असं बनवलंय. सो एन्जॉय युअर बर्थडे. छान प्रिशा. थँक्यू. आणि आमचं लग्न झाल्यापासून मोठा दीर म्हणून आपलं नातं आहे, पण असं कधी वाटलं नाही. मोठ्या भावासारखा आहेस तू, सगळ्यांना खूप समजून घेतोस,
एकदम जॉली पर्सनॅलिटी आहे. आणि जेव्हा 2005 साली जसा होतास तसाच अजूनही आहेस तू. आणि गातोस खूप छान. आपण दोघांनी एकत्र अनुजाकडे एकदा गाणं म्हटलं होतं. सो गाणारा चिन्मय, जसं गाणारं झाड असतं तसं गाणारा चिन्मय, तसा आहेस तू. आणि असंच हसत राहा, गात राहा, हॅपी राहा आणि तुला भक्तीची साथ अशीच कायम लाभो आणि तुम्हाला दोघांनाही उदंड आयुरारोग्य लाभो, अशीच तुम्हाला शुभेच्छा देते. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आणि आता पुण्यात आला की आपण भेटूया. ईश्वरीने सांगितलं त्या निमित्ताने आज बोलायची संधी मिळाली. पण त्यात जुनं काहीतरी आठवलं, ते म्हणजे टिळक रोडवरच्या गच्चीवरचं तुझी खोली, जिथे तू अभ्यास करायचास. ती आत्ता एकदम अचानक मला आठवली. सो मला वाटतं 10वी-12वीच्या परीक्षेच्या वेळेला तू तिथे अभ्यास करायला वर जाऊन बसायचास. सो भारी होती ती खोली. आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व असं तुझ्याबद्दल मला उन्मेषने सांगितलेलं आहे. एकदम बोर्डात आलाय तो. तेच, एकदम स्कॉलर मुलगा आहेस तू. आणि कायम सगळ्यांशी खूप मिळून मिसळून वागतो. गोखलेंचा ज्येष्ठ नातू आहेस तू. त्यामुळे तुझे लाडही झालेले आहेत आणि सगळ्यांची काळजी पण तू तशीच घेतलेली आहेस. आणि शेंडेफळ जे आहे, ईश्वरीने आज हा घाट घातलाय. सो पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप खूप हॅपी बर्थडे. तू आता इकडे आलास की मोठी पार्टी करू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे. बाय. बाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण तसं गेले 10-15 वर्षात खूप कमी भेटलो, पण जेव्हा भेट झाली तेव्हाचे क्षण अजूनही लक्षात आहेत. तसं तू सगळ्या मावशांच्या मुलांचा प्रतिनिधी आणि सगळ्यांचा लाडका. तुझी शांत ऊर्जा आणि तुझं स्थिरपण सगळ्यांनाच प्रेरणा देतो. आता 50शीच्या या टप्प्यावर आयुष्य नव्यानं खुलू दे. आरोग्य, आनंद आणि आत्मशांती तुझ्या सोबतीला सदैव राहू दे. आता भारतात आलास की नक्की भेटू लवकरच. हॅपी बर्थडे अगेन. हॅपी बर्थडे चिन्मय. या पुढील आयुष्य देखील तुला असेच सुखी, समाधानी आणि निरोगी लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे चिन्मय. हॅलो, आज या ठिकाणी आपण चिन्मय अथणीकर यांचा 50th हॅपी बर्थडे सेलिब्रेट करायला जमलेलो आहोत. त्यामुळे हॅपी 50th माय एरुडाईट कझिन, ज्याला ऋत्विज एरलडाईट म्हणतोय. ट्रस्ट यू टू ग्लाइड इन टू 50 जस्ट द वे यू हँडल्ड एव्हरीथिंग इन लाईफ, quietly, gracefully, and with zero inclination for a party. You've always been the calm center of every storm. I hope you're sharp, steady, and talented in that effortless way which makes the rest of us wonder how we can also do it. And of course, with Bhakti by your side, the sweetest balance to your calm logic, the two of you make 50 look not just easy, but genuinely content. Here's wishing you both more travel, more laughter, more music, and more art in the next adventures. And maybe next year Bhakti can convince you to give us a party. Thank you and wish you a very very happy 50th birthday. अनुजा थरूर. हॅपी बर्थडे चिन्मय. Happy birthday Chinmay dada. Happy birthday Chinmay. Happy birthday. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे चिन्मय दादा. हॅपी बर्थडे चिन्मय. Happy birthday Chinmay. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे चिनूदादा. चिनूदादा चिन्मय कधी झाला मला आठवत नाही, पण सदाशिव पेठेत घरात आत गेल्यानंतर डावीकडच्या खोलीमध्ये ब्रिज ओलांडून कायम अभ्यास करत असणारा माझा भाऊ मला चांगला आठवतो. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. एकत्र सेलिब्रेट केला असता खूप मजा आली असती, पण आता व्हिडिओवरच मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड बेस्ट विशेस अँड विश यू मेनी मोर. Happy 50th Chinmay. I hope you have a wonderful birthday.
Hallo Chinmay Kaka, herzlichen Glückwunsch zum 50. Geburtstag. Happy Birthday. Hallo Chinmay Kaka, herzlichen Glückwunsch zum 50. Geburtstag. Happy Birthday. Happy birthday, Chinmay Dada. 50 cheers to 50 years. Happy birthday, Chinmay Dada. Wish you a wonderful year filled with happiness, warmth, and everything your heart desires. संकल्प असावे तर नवे तुझे, मिळावे तर त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चिन्मय, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. Happy birthday, Chinmay Dada. Hi Chinmay Mama, happy 50th birthday. I love that you're clever, you're knowledgeable, and you answer all of the questions that I have for you. Have a great day. Hey Mama, 50 is a big number, and I think it's a great milestone that you have made in your life, and I hope this moment will you will remember it for the rest of your life. I really think that you are smart, you're kind, and you're very generous, and you're very funny when it comes to you meeting us and calling us. So yeah. Happy birthday. हॅपी बर्थडे चिन्मय. आय एम व्हेरी शुअर तुला आत्तापर्यंत तुझे सगळे व्हिडिओज बघितलेस ते नक्की आवडले असतील. तर हा व्हिडिओज करण्याचा घाट का घातला ते थोडक्यात सांगते. एक म्हणजे भावनांना जेव्हा शब्दांचं कोंदण येतं तेव्हा त्याला एक वेगळं महत्त्व निर्माण होतं, कारण त्यासाठी थोडा विचार करावा लागतो की आपण काय म्हणणार आहोत आणि ते आपल्याला खरंच म्हणायचं आहे की नाही. कारण नुसतंच मला आवडतो पेक्षा मला का आवडतो आणि माझं रिलेशन काय आहे हे त्यातून जास्त व्यक्त होत होतं आणि तेच मला हवं होतं. आपल्या प्रथेप्रमाणे तर आणि आपल्याकडे अजिबातच शब्द वापरायचे नाहीत भावना व्यक्त करायला, अशी काही पद्धत होती. पण आय थिंक हे खूप महत्त्वाचं आहे की शब्दांच्या द्वारा आपण भावना व्यक्त करतो. आता तुझ्याबद्दल थोडंसं, मी ना तुझ्या 50 वर्षांकडे जेव्हा बघते ना तेव्हा त्याचे 2 टप्पे दिसतात. एक म्हणजे जेव्हा तू भारतात होतास आणि तुझ्या आजूबाजूला आई बाबा होते, सगळे रिलेटिव्स होते आणि आजी आजोबा होते, ते सगळेजण खूप तुझे कौतुक करायचे. आणि ते कौतुक हे फक्त तू काही मिळवलेली मेडल्स किंवा मिळवलेले अचिव्हमेंट्स एवढ्यासाठीच नव्हतं. मला वाटतं त्यातला मेन एक कॉमन धागा होता, तो म्हणजे तुझं सगळ्यांशी असणारं प्रेमाचं आणि ओलाव्याचं नातं. आणि ते लहान मुलांपासून समवयस्कांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांपर्यंत होतं आणि ते इक्वल आणि जास्त होत गेलं, ह्याचा त्यांना सगळ्यात जास्ती अभिमान होता. त्यामध्ये मला आठवणारा भाऊ म्हणजे तू अभ्यासासाठी अभ्यास कर सांगणारा किंवा तू गाण्यासाठी गाणं म्हणणारा, जे परीक्षार्थी होऊ नको खऱ्या अर्थाने अभ्यासासाठी अभ्यास कर हे सांगणारा. मला खरं सांगू का, तेव्हा तुझ्याबद्दल आदरयुक्त भीतीच वाटायची, कारण तू ऑलमोस्ट आईबाबांसारखाच होतास. म्हणजे कसं की शाळेत सोडणं आणणं म्हणा किंवा भाजी नीट खाऊ नकोस, अभ्यास केलास का नाही केलास का, कायम तुझं माझ्याकडे म्हणजे खऱ्या अर्थीच एक मुलासारखंच लक्ष होतं. त्यानंतर जेव्हा मी अमेरिकेत आले तेव्हा ह्या नात्याला एक मैत्रीचं स्वरूप आलं आणि ते मला जास्ती आवडतं. त्यातली काही कारणं म्हणजे, एक म्हणजे ना तू परफेक्शनच्या मागे धावणारा राहिला नाहीस किंवा तुला कायम परफेक्शनिस्ट बघणारी लोकं पण राहिली नाहीत. म्हणजे कसं होतं की थोड्याशा चुका करायला मुभा होते, थोडासा इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप मिळतो आणि त्यातून माणूस आणखी समृद्ध होत जातो. अमेरिकेमध्ये तुला वेगवेगळ्या कल्चरची आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधून आलेली लोकं भेटली, त्यामुळे तुझं आयुष्य आणखी समृद्ध होत गेलं. त्यात सर्वात जास्ती मोठा वाटा भक्तीचा आहे, कारण आपल्या काही एक धारणा असतात आणि त्याचबरोबर असं आपल्याला लहानपणापासून वाटत राहतं आणि ते काही अंशी चेंज करण्याचा जो परिणाम झालेला आहे की त्यांनी फार आपण समृद्ध होत जातो आणि ते तू झालास. अमेरिकेमध्ये असताना तुझं माझं भक्तीचं आणि श्रद्धाचं नातं हे इतक्या वेगळ्या लेवलला छान मैत्रीपूर्ण होत गेलं की मला त्याचा सर्वात जास्त आनंद वाटतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 वर्षाचं खरं यश
हे एकाच गोष्टीने डिफाईन होऊ शकतं, ते म्हणजे आपल्या सगळ्यांवरती झालेली सद्गुरूंची कृपा. सद्गुरू ताई जेव्हापासून तुमच्या दोघांच्याही आयुष्यात आहेत आणि ह्याही नंतर अनेक जन्म असणार, त्यांच्या छत्रछायाखाली आपण आहोत, ही जी भावना आहे आणि त्यांच्या प्रेमाने तुम्हाला इतका सहवास मिळालेला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं यश आहे. माझ्या तुझ्या वाढदिवसाच्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेतच, पण ह्या नंतरचा काळ किंवा जेव्हा कुठलीही एक क्षण, कुठलीही क्रिया ही फक्त सद्गुरूंसाठी घडो आणि देवांच्या सर्वात जास्तीत जास्त जवळ जाण्याच्या दृष्टीने घडो, एवढी एकच प्रार्थना आहे. आता थोडासा सिरियसनेस कमी करते आणि जे गाणं तू मला दरवेळेला सारखं सारखं पाठवतोस ते गाणं आता मी म्हणून दाखवणार आहे. नाउ यू एन्जॉय. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में तेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. आणि हे खऱ्या अर्थी बरोबर आहे. 9 वर्षांनी लहान आहे ना, त्यामुळे मी असणारच आहे, काहीच काळजी करू नकोस. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप शुभेच्छा अँड एन्जॉय. बाय.